Okay, so let's start now. आपण लास्ट लेक्चरला व्हिज्युअल स्टुडिओमध्ये एक फॉर्म डिझाईन केला होता आणि या फॉर्ममध्ये आपण कशाप्रकारे कंट्रोल्स यूज करणार आहोत, कशाप्रकारे एक वेब पेज तयार केलं जातं याबद्दल डिस्कशन केलं होतं. हाच फॉर्म जो आपण डिझाईन केलेला आहे हा आपण फ्युचरमध्ये व्हॅलिडेशन देण्यासाठी किंवा डेटाबेसच्या व्हॅल्यू सेव्ह करण्यासाठी वापरणार आहोत. अजूनही काही गोष्टी यामध्ये ॲड कराव्या लागतील, त्या आपण विथ रिक्वायरमेंट त्यामध्ये ॲड करत जाऊया. सो आज आपण डिस्कस करणार आहोत मास्टर पेजबद्दल. सो मास्टर पेज कन्सेप्ट का महत्त्वाची आहे आणि कशाप्रकारे ती हँडल करायची आहे याबद्दल आपण आज डिस्कस करूया. बट त्याआधी आपण एक HTML एखादी वेबसाईट क्रिएट करताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो ते थोडंसं जाणून घेऊया. त्यासाठी आपण पेंटवर जाऊया आणि या पेंटवर आपण एक डिझायनिंग सिम्पल करून घेऊया HTMLच्या पेजचं. सजेस्ट हे एक आपलं HTMLचं पेज आहे, सिम्पल पेज आहे. ह्याला आपण होम पेज किंवा इंडेक्स पेजही म्हणू शकतो. सो यामध्ये मी इथे एक हेडर इमेज घेतलेली आहे आणि याच्याखाली आपला मेनू बार असेल वेबसाईटचा. ओके, आणि या ठिकाणी आपला फुटर असेल. सो या पेजला नाव आपण देऊया index.html. सो या पेजमध्ये आपण हेडर इमेज टाकणार आहोत, इथे मेनू बार टाकणार आहोत आणि इथं फुटर टाकणार आहोत. सो इथे येईल माझी हेडर इमेज. ओके, देन इथे येईल मेनू बार आणि इथे येईल माझा फुटर. आणि आपला जो हा मेन कंटेंट असतो मधला तो नेहमी बदलत असतो. ओके, मेनू बारमध्ये आपण जे मेनू घेणार आहोत, होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस पेज जे घेणार आहोत, ज्या पेजवर मी क्लिक करणार आहोत त्या पेजचा जो काय मेन कंटेंट असेल तो इथं चेंज होत जातो, रेग्युलरली चेंज होत जातो. सो कोणत्याही वेबपेजमध्ये आपण कोणती वेबसाईट जर आता ओपन केली तर त्या वेबपेजमध्ये जो हेडर इमेज असेल किंवा मेनू बार असेल हे डिफॉल्ट तसेच राहतात, कुठंही तसाच राहतो, फक्त मधला कंटेंट चेंज होत असतो. जरी आपण कोणती वेबसाईट इथे ओपन केली, लाईक मी इथे एक वेबसाईट ओपन करतो. सी, या वेबसाईटमध्ये मी कुठेही क्लिक जर केलं, क्लिक ऑन FC, सो बघा हा हेडिंग इमेज किंवा हा मेनू बार सेम राहिलेला आहे, फक्त हा कंटेंट चेंज होतो आहे. हा कंटेंट चेंज होतो आहे. मी DBMSवर क्लिक केलं तरी वरचा कंटेंट सेम राहतो आहे, हा कंटेंट चेंज होतो आहे. फुटरही जो काय असेल तो फुटर सेम राहतो आहे. अगेन यूज इट, क्लिक ऑन OS. सी, वरचा कंटेंट सेम राहतो आहे, खालचाही कंटेंट सेम राहतो आहे आणि हा मधला जो कंटेंट आहे तो नेहमी आपला चेंज होत असतो. प्रत्येक वेबसाईटमध्ये रिडायरेक्शनसाठी आपल्याला हा कंटेंट डिफॉल्ट ठेवावा लागतो आणि हेडर इमेज बदलून चालत नाही आहे. ते सेम टास्क आपण कशात करत असतो, HTML करत असतो. सो हा टास्क इंडिकेशन करण्यासाठी मी या ठिकाणी थोडं कलर कॉम्बिनेशन देतो. लाईक सी, मी जे रेग्युलर पार्ट आपण यूज करणार आहोत त्याला हा कलर देऊया. हे डिफॉल्ट आहे, हे डिफॉल्ट आहे, हे डिफॉल्ट आहे आणि हा जो पार्ट आहे तो माझा चेंज होतो आहे. ओके, जर मला HTMLचं पेज सेम करायचं असेल अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस पेजसाठी तर मला काय करणं गरजेचं आहे, त्यावेळी मला हा जो काही कंट्रोल आहे किंवा हे जे पेज आहे हे मला कॉपी करून घ्यावं लागतं आणि पेस्ट करावं लागतं. ओके, आणि या पेजला आपण नाव देऊया कॉन्टॅक्टस.html. सो ज्यावेळी मी हे पेज कॉपी करणार आहे त्यावेळी मी इंडेक्स पेजचंच कोडिंग कॉपी पेस्ट करणार आहोत. यामधलं हे कोडिंग सेम ठेवणार आहोत, हे कोडिंग सेम ठेवणार आहोत, हे कोडिंग सेम ठेवणार आहोत आणि फक्त हे मधलं कोडिंग चेंज करणार आहोत. सेम आणखीन एक मला पेज लागणार असेल सो मी हेच पेज कॉपी पेस्ट करेन, याचंच कोडिंग कॉपी पेस्ट करेन आणि इथं या पेजला नाव देईन अबाउट us.html. याही पेजमध्ये हे सेम राहील, हे सेम राहील, हे सेम राहील आणि फक्त हा मधला कंटेंट चेंज होईल.
सेम फॉर अनदर पेज. हे 3 कंटेंट सेम राहतील आणि यासाठी हा मधला जो कंटेंट आहे तो चेंज केला जाईल. सपोज अशा प्रकारचे मी 50 पेजेस केले. माझी वेबसाईट खूप मोठी आहे आणि मी 50 पेजेस क्रिएट केलेले आहे आणि ॲट द लास्ट मला युजरनी सांगितलं, जो माझा क्लायंट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आणखीन एक मेनू यामध्ये ॲड करा या मेनू बारमध्ये. सो आपण हेच पेजचं कोडिंग कॉपी पेस्ट करत गेलेलो आहे. सो मला 50 वेळा ह्या मेनू बारच्या जिथं जिथं कोडिंग आहे 50 पेजमध्ये तिथं तिथे चेंज करावं लागेल. देर इज नो अनदर ऑप्शन फॉर दॅट. मला ॲट ए टाईम ह्या 50 पेजमध्ये चेंज करावं लागेल. जर उद्या मला हेडर इमेज चेंज करायची असेल आणि माझी वेबसाईट जर 50 पेजची असेल तर मला 50 पेजेसमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. सो दॅट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. सो ही गोष्ट HTML मध्ये खूप कॉम्प्लिकेटेड होते. यामध्ये जर फ्रेम यूज केला आपण HTMLचं तर ते इझिली रन होऊन जाते. त्याच्याऐवजी तुम्ही PHP जर यूज केला आणि PHP मधला इन्क्लूड टॅग जर यूज केला तरी ही गोष्ट इझिली होऊन जाते. बट फ्रेम आता सपोर्ट करत नाही आहे लेटेस्ट ब्राउझरला, तो जास्त ते यूज केलं जात नाही आहे. आपण याच प्रकारे HTML मध्ये हा सगळा फॉर्मॅट यूज करावा लागतो. ह्याच पेजचं कोडिंग मला मल्टिपल टाईम कॉपी पेस्ट करावं लागतं. जितक्या वेळा कॉपी पेस्ट करेन जर एखादा चेंज आला तर प्रत्येक पेजमध्ये हा चेंज मला करावा लागेल. देर इज द नो अनदर ऑप्शन. हाच ड्रॉबॅक आपल्याला ASP.NET मध्ये भरून काढण्यात आलेला आहे. सपोज मला ASP.NET मध्ये हाच फॉर्मॅटमध्ये काही करायचं असेल. सो ASP.NET मी तुम्हाला मास्टर पेज दिलेला आहे. ASP.NET ऑलरेडी तुम्हाला इंडिकेट करतं तुला जे डिफॉल्ट डिझायनिंग लागणार आहे ते मास्टर पेजमध्ये डिझाईन कर आणि आतला जो काय कंटेंट असेल तो ॲज अ पेजमधून तू दुसरं पेज घेऊ शकतोस. सो कशा प्रकारे हे मास्टर पेज यूज केलं जातं हे आपण बघूया. त्यासाठी आपण याच पेजच्या अंडर किंवा आपण एक नवीन वेबसाईट तयार करून घेऊया. त्यासाठी मी परत विज्युअल स्टुडिओ ओपन करतोय. आपण फर्स्ट सेव्ह करूया. विज्युअल स्टुडिओ आणखीन एकदा ओपन करूया आणि एक नवीन पेज ओपन करून घेऊया. जस्ट मिनिमाइज इट. Open a Visual Studio again. Now click on a file, new and website. आणि आपल्या वेबसाईटला नाव देऊया आपण इथे मास्टर पेज. मास्टर पेज. नाव क्लिक ऑन ओके. इथे C# असेल याची खात्री करून घ्या. जस्ट क्लिक ऑन ओके. सो या ठिकाणी आपलं मास्टर पेजचं जे काय वेबसाईट डिझायनिंगचं काम आहे ते चालू झालेलं आहे. आता आपण याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये इथे राईट क्लिक केलं होतं आणि ॲड न्यूवर क्लिक करून आपण वेब फॉर्म ॲड करून घेतला होता. वेब फॉर्म राईट. बट जर मला मास्टर पेज बरोबर काम करायचं असेल, कोणत्या वेबसाईटचं मला मास्टर पेज तयार करायचं असेल तर मला याच्यावर राईट क्लिक करावं लागेल, ॲडवर क्लिक करावं लागेल, ॲड न्यूवर क्लिक करावं लागेल आणि याच्यातून मास्टर पेज इथे दिलेलं आहे बघा, मास्टर पेज. ओके. हिअर इज द वेब फॉर्म, हिअर इज द मास्टर पेज. सो तुम्हाला इथे काय करायचं आहे, मास्टर पेजवर क्लिक करायचं आहे आणि ॲड म्हणायचं आहे. सो ज्यावेळी तुम्ही ॲड कराल त्यावेळी बघा इथं मास्टर पेज डॉट मास्टर जे मास्टर पेज असतं त्याला एक्सटेन्शन .ASPX येत नाही आहे, तर त्याला .master एक्सटेन्शन येतं. सो ज्यावेळी तुम्ही डिझाईनवर क्लिक कराल त्या बघा या मास्टर पेजच्या आतमध्ये कंटेंट प्लेस होल्डर एक तुम्हाला कंट्रोल आलेला असतो. हा कंट्रोल का आलेला असतो याचा यूज काय आपण पुढे बघणारच आहोत. आता मास्टर पेजमध्ये मला डिफॉल्ट डिझायनिंग करायचं आहे, जे डिफॉल्ट राहील आणि मधला कंटेंट फक्त माझा काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. हे जर मला करायचं असेल तर मला या मास्टर पेजमध्ये पहिल्यांदा डिझायनिंग करून घ्यावं लागेल, जो पार्ट मला डिफॉल्ट ठेवायचा आहे. सो या मास्टर पेजमध्ये मी एक टेबल इन्सर्ट करून घेतो. सी इथे मी टेबल इन्सर्ट केलेला आहे, इन्सर्ट टेबल. आणि यामध्ये आपण थोडेसे रो घेऊया, 4 रो घेतलेले आणि या 4 रोला आपण बॅकग्राऊंडचा कलर देऊया. ओके. सो इथे आपल्याला आपला टेबल शो होतो आहे. मला काय करायचं आहे, आता माझ्या वेबसाईटचं डिझायनिंग करायचं आहे. सो हा
वरचा पार्ट आहे, इथे मला इमेज टाकायची आहे. सो मी हे मॉडिफाय म्हणेन आणि मर्ज म्हणेन. इथे इमेज टाकायची असेल तर तुम्ही इमेज टाकू शकता. इमेज टाकण्यासाठी तुम्हाला ह्यामध्ये पहिल्यांदा इमेज इन्सर्ट करून घेतली पाहिजे ह्या फोल्डरमध्ये. रेग्युलरली तुम्हाला ह्या मास्टर पेजच्या वेब पेजमध्ये राईट क्लिक करून ॲड न्यू फोल्डरवर क्लिक केलं पाहिजे, ज्याने की तुम्ही इमेज नावाचा फोल्डर क्रिएट करू शकाल आणि इथं इमेजेस लिहू शकाल. ओके, फोल्डरला नाव आपण इमेजेस दिलेलं आहे. आपण मागे व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. सो या इमेजेसच्या आतमध्ये जर मला इमेजेस ॲड करायचे असतील तर मला माझ्या कॉम्प्युटरमधून काही इमेजेस कॉपी कराव्या लागतील. मी सध्या ही एकच इमेज कॉपी करेन आणि इमेजेसमध्ये येऊन पेस्ट करेन. इथे इमेज आलेली आहे. आता मास्टर पेजमध्ये जे मला डिफॉल्ट ठेवायचे आहे इमेज, इथे मला जर इमेज इन्सर्ट करायची असेल तर टूलबॉक्समध्ये जाऊन मला इमेज कंट्रोल काय करावं लागेल, यूज करावं लागेल इमेज. सो जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप इट. इथे बघा इमेज कंट्रोल आलेला आहे आणि हा इमेज कंट्रोल तुम्ही काय करू शकता, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार याला ॲडजस्ट करू शकता. सो मला एवढी इमेज टाकायची आहे. इमेज इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जाऊन इमेज URL सेट करावं लागेल. सो इमेज जी आहे ती राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये जा आणि इथून इमेज URL सेट करा. ओके, इमेज URL सेट करा. सो इथून आपण इमेज URL सेट करू. इथून इमेजेस नावाच्या फोल्डरवर क्लिक करूया आणि ही इमेज आपण इथून इन्सर्ट करूया, ज्याने की ही इमेज आपली इथं येऊन इन्सर्ट झालेली आहे. ओके, आता नेक्स्ट जो रो आहे त्यामध्ये मला मेनू बार तयार करायचा आहे. ओके, सो मी परत हा रो काय करणार आहे, मर्ज करणार आहे. सो राईट क्लिक करूया, इन्सर्ट मॉडिफायमध्ये जाऊया आणि मर्ज म्हणूया. ओके, हा माझा मेनू बार आहे. येस, आता या मेनू बारमध्ये मला मेनू जर ॲड करायचे असतील तर आपण आत्ता सध्या CSS यूज करून त्यामध्ये मेनू ॲड करू शकत नाही. त्यामुळे आपण सिम्पल हायपर टेक्स्ट घेऊ शकतो. ओके, अँकर टॅग यूज करू शकतो. अँकर टॅग यूज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, टूलबॉक्समध्ये जाऊन इथं तुम्हाला हायपर टेक्स्ट, इथे बघा तुम्हाला लिंक बटन पण दिलेलं आहे, किंवा तुम्ही यामध्ये जाऊन हायपर लिंक हा कंट्रोलही यूज करू शकता. तुम्ही लिंक बटन यूज करा किंवा हायपर लिंक यूज करा. मी हायपर लिंक यूज करतो. ओके, फक्त ड्रॅग करा आणि ड्रॉप करा. इथे बघा माझी हायपर लिंक येऊन गेलेली आहे. ह्याच्यावर जर राईट क्लिक करून तुम्हाला रिनेम करायचं असेल तर तुम्हाला ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीमध्ये गेलेलो आहोत आणि इथं आपण नाव टाकलेलं आहे होम. ओके, इथं होम पडलेलं आहे. मला जर आणखीन काही मेनूज हवे असतील सो मी थोडासा काय देईन, स्पेस देईन आणि या ठिकाणी आणखीन एक हायपर लिंक इन्सर्ट करू. या हायपर लिंकलाही नाव देऊया. राईट क्लिक करूया, प्रॉपर्टीजमध्ये जाऊया आणि हायपर लिंकला नाव देऊया कॉन्टॅक्ट अस. सेम थिंग, आणखीन एक पेज घ्यायचं असेल तर थोडासा स्पेस देईन. आणखी एकदा हायपर लिंक मी ड्रॅग आणि ड्रॉप करेन. राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जाऊन याला नाव देऊया आपण अबाउट अस. अजून थोडासा स्पेस देईन. टूलबॉक्समध्ये जाईन, हायपर लिंक ड्रॅग आणि ड्रॉप करेन आणि याला नाव देईन फीडबॅक. ओके, सो अशा प्रकारचे आपले 4 पेजेस केलेले आहेत. आणि जो सगळ्यात लास्टचा पेज आहे माझा, तो माझा फुटरचा पेज असेल. ओके, सो मधला पेज थोडासा आपण मोठा करूया आणि हा जो पेज आहे हा फुटरचा पेज आहे. सो मी इथं राईट क्लिक करून मॉडिफायमध्ये जाऊन मर्ज करेन आणि या ठिकाणी आपण फुटर लिहूया, किंवा डेव्हलप्ड बाय तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. सो मी इथं लिहितो डेव्हलप्ड बाय लँग्वेज IT सोल्युशन. तुम्हाला जर हे सेंटरला आणायचं असेल तर जस्ट क्लिक ऑन दॅट आणि इथे तुम्हाला अलाइनिंग ऑप्शन दिलेला आहे.
सेंटरवर क्लिक करा, तुम्ही सेंटरला आलेला आहात. मधला जर स्पेस तुम्हाला मोठा करायचा असेल फक्त मेनू बार घेऊन तुम्ही स्क्रोल करत या, मधला स्पेस तुमचा ऑटोमॅटिक मोठा होत जाईल. सो अशा प्रकारे बघा आपण एक सिम्पल वेबसाईट क्रिएट केलेली आहे. ओके, जसं आपण पेंटमध्ये बघितलं की आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट डिफॉल्ट ठेवायचा आहे, फक्त मधला पार्ट आपला चेंज होऊ शकतो. सो आता आपल्याला काम आहे आपल्या ह्या कंटेंट प्लेस होल्डरचा. ज्यावेळी आपण मास्टर पेज घेतो त्यावेळी कंटेंट प्लेस होल्डर डिझाईन सेक्शनमध्ये ऑलरेडी आलेलं असतं. याला तोपर्यंत आपण ॲक्टिव्ह करायचं नाही जोपर्यंत त्याची मदत लागत नाही. आता आपल्याला त्याची मदत लागणार आहे. सो मास्टर पेज तुम्हाला काय इंडिकेट करतं, ज्या ठिकाणी तुझे पेजेस चेंज होणार आहेत, ज्या ठिकाणी तुझे पेजेस चेंज होणार आहेत त्या ठिकाणी हा कंटेंट प्लेस होल्डर उचलून तू ड्रॅग आणि ड्रॉप कर. गेस माझे पेजेस चेंज या TDमध्ये होणार आहेत, रोमध्ये होणार आहेत, राईट ना, या दोनमध्ये. सो मी हा पहिल्यांदा मर्ज करूया. आपण हे दोन्ही पकडूया, मॉडिफायमध्ये जाऊन मर्ज करूया. बघा हा माझा मधला स्पेस आहे ज्यामध्ये हे पेजेस काय होणार आहेत, आपले चेंज होणार आहेत, राईट. सो आता मी काय करतोय बघा, ज्या ठिकाणी माझे पेजेस चेंज होणार आहेत हे माझं डिफॉल्ट राहणार आहे, हे डिफॉल्ट राहणार आहे आणि डेव्हलप्ड बाय पण माझं डिफॉल्ट राहणार आहे, लाईक दॅट. माझा हा मधला सेक्शन चेंज होणार आहे. सो जो सेक्शन माझा चेंज होणार आहे त्या ठिकाणी हा कंटेंट प्लेस होल्डर जो आहे हा उचलायचा आणि ज्या ठिकाणी माझे पेजेस चेंज होणार आहे त्या TDमध्ये नेऊन याला पेस्ट करायचा. इथे बघा मी त्याला पेस्ट केलेलं आहे. ओके, सो हा पार्ट डिफॉल्ट आहे, हा पार्ट डिफॉल्ट आहे, डेव्हलप्ड बाय माझा डिफॉल्ट आहे आणि हा जो मधला पार्ट आहे तो चेंज होत जाणार आहे. ओके, आता जर तुम्हाला मास्टर पेज रन करून बघायचं असेल तर हे मास्टर पेज रन केलं जात नाही. जोपर्यंत तुम्ही या कंटेंट प्लेस होल्डरच्या आतमध्ये एक पेज तयार करत नाही तोपर्यंत हे मास्टर पेज रन केलं जात नाही. मास्टर पेज यासाठी आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं डिफॉल्ट डिझायनिंग ठेवू शकता. प्रत्येक वेबसाईटचं मेन पेज हे तुमचं होम पेज असतं, त्यालाच आपण इंडेक्स पेज पण म्हणतो. सो इंडेक्स पेजच्या आतमध्ये हा कंटेंट आपला महत्त्वाचा असतो. आपण आत्ता सध्या हे पेज तयार केलेलं नाही आहे, इंडेक्स पेज किंवा होम पेज आपण तयार केलेलं नाही आहे. आपण आत्ता सध्या मास्टर पेज तयार केलेलं आहे ज्यामध्ये हेडर इमेज, मेनू बार आणि फुटर आहे. आपल्याला जर होम पेज तयार करायचं असेल तर आपल्याला मास्टर पेजच्या आतमध्ये एक पेज इन्सर्ट करून घ्यावं लागतं. या मास्टर पेजच्या आतमध्ये रन होणारं एक पेज इन्सर्ट करून घ्यावं लागतं, जे पेज तुमचं होम पेज म्हणून काम करेल. खूप मुलांना यामध्ये गोंधळ असतो की हे जे मास्टर पेज तयार केलेलं आहे हेच खूप जणांना वाटतं की हेच त्यांचं होम पेज किंवा इंडेक्स पेज आहे, बट हेच तुमचं होम पेज किंवा इंडेक्स पेज नसतं. मास्टर पेजमध्ये तुम्ही रन करू शकत नाही कोणताही कंटेंट. मास्टर पेजमध्ये फक्त डिफॉल्ट कंटेंट ठेवू शकता, लाईक दॅट. जर मला ह्या पेजच्या आतमध्ये एखादं होम पेज घ्यायचं असेल तर मला कसं घेता येतं बघा. सो मी काय करणार आहोत, सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जाणार आहोत. इथून मास्टर पेज जे काय आपण वेबसाईटला नाव दिलेलं आहे त्याच्यावर राईट क्लिक करा, इथून ॲडवर क्लिक करा, ॲड न्यू आयटमवर क्लिक करा. ओके, आणि त्यानंतर मास्टर पेज आपण मगाशी घेतलं होतं, आता आपण वेब फॉर्म यूज करायचं आहे. वेब फॉर्म, रेग्युलर वेब फॉर्म. या पेजला आपण नाव देऊया होम. होम. आता हे पेज आपल्याला मास्टर पेजच्या आतमध्ये ओपन करायचं आहे, याने की मास्टर पेजमध्ये जे डिझायनिंग केली आपण याला डिफॉल्ट वर आणि खाली डिझायनिंग सेम राहावं आणि जिथं कंटेंट प्लेस होल्डर मी टाकलेलं आहे त्या ठिकाणी हे होम पेज ओपन व्हावं. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं वेब फॉर्म डिझाईन, वेब फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर इथं C# आहे याची खात्री करा आणि त्याचबरोबर यामध्ये बघा राईट साईडला बॉटमला इथं तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसत आहेत. प्लेस कोड इन अ सेपरेट फाईल हा कायम टिकच असतो. ह्याच्याखाली आणखीन एक ऑप्शन आहे सिलेक्ट मास्टर पेज. हा ज्यावेळी लागेल त्याच वेळी तो ऑप्शन टिक करायचा. आता आपल्याला हे जे वेब फॉर्म आहे हा मास्टर पेजच्या आतमध्ये ओपन करायचा आहे. सो मला काय करावं लागेल, सिलेक्ट मास्टर पेजवर क्लिक करावं लागेल.
का? कारण की मला हे पेज माझ्या मास्टर पेजच्या आतमध्ये ओपन करायचं आहे. सो मी सिलेक्ट मास्टर पेजवर क्लिक करेन. नाव क्लिक ऑन ॲड. त्या तुम्हाला मास्टर पेजची लिस्ट दिसायला चालू होईल. तुम्हाला ज्या मास्टर पेजच्या आतमध्ये ते पेज ओपन करायचं आहे त्या मास्टर पेजवर क्लिक करा आणि ओके म्हणा. इथे तुम्ही सोल्युशन एक्सप्लोरमध्ये गेल्यानंतर बघू शकता की तो होम पेज तुमचं दिसायला चालू झालेलं आहे. बट ज्यावेळी तुम्ही या होम पेजचं डिझायनिंगमध्ये जाल त्यावेळी तुम्ही बघू शकता की जे मास्टर पेजचं डिझायनिंग आहे ते डिफॉल्ट राहिलेलं आहे. इथंही तेच डिझायनिंग आहे आणि इथंही खाली ते डिझायनिंग डिफॉल्ट आलेलं आहे. आणि होम पेजचं डिझायनिंग करण्यासाठी तुम्हाला एवढा स्पेस मोकळा दिलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या होम पेजचं डिझायनिंग करू शकता, जे काय तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, जसं आपण इंडेक्स पेजला मध्ये करू शकतो. ओके. खूप मुलांना हा गोंधळ असतो की मास्टर पेज म्हणजे त्यांचं होम पेज असतं. सो मास्टर पेजमध्ये फक्त तुमचं डिफॉल्ट डिझायनिंग करता येतं, जे तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायचं आहे. ॲक्च्युली या मास्टर पेजच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही होम पेज घेता त्यावेळी ते पेज ॲज अ होम पेज तुमचं रन केलं जातं. सो आपण आत्ता मास्टर पेजच्या आतमध्ये एक पेज घेतलेला आहे, त्याला होम नाव दिलेलं आहे. सो आपण या पेजला इथं काही न डिझायनिंग करता फक्त होम पेज नाव देऊया, होम पेज. सो हे आपलं पेज कोणतं आहे? होम पेज. मला आणखीन 3 पेजेस घ्यायचे आहेत, कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस आणि फीडबॅक. तीही पेजेस मला याच मास्टर पेजमध्ये रन करायचे आहेत. सो आपण तीही 3 पेजेस आपण इन्सर्ट करून घेऊया. सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जाऊया, मास्टर पेजवर राईट क्लिक करूया, ॲडवर क्लिक करूया, देन क्लिक ऑन ॲड न्यू आयटमवर क्लिक करूया अँड देन क्लिक ऑन होम वेब फॉर्म. आणि इथे तुम्हाला त्या पेजला नाव द्या. इथे आपण त्या पेजला नाव देऊया कॉन्टॅक्टस, contactus.aspx, contactus.aspx. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट मास्टर पेज करणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्या मास्टर पेजची डिफॉल्ट डिझाईन या पेजला अप्लाय करायची असेल तर. सो सिलेक्ट मास्टर पेज केल्यानंतर ॲडवर क्लिक करा आणि मास्टर पेज इथून सिलेक्ट करा, ज्या मास्टर पेजचं हे कंटेंट पेज आहे. नाव क्लिक ऑन ओके. सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जाऊन बघा, इथे आहे तुमचं कॉन्टॅक्टस पेज. डबल क्लिक करा, डिझाईनमध्ये जा, बघा इथेही तुम्हाला त्याच मास्टर पेजचं डिझायनिंग डिफॉल्ट आलेलं आहे आणि मधला स्पेस तुम्हाला ॲज अ डिझायनिंग करण्यासाठी ओपन झालेला आहे. तुम्ही यामध्ये कॉन्टॅक्टस पेजचं डिझायनिंग करू शकता. सो इथं मी आता डिझायनिंग करत नाही आहे, फक्त इथं लिहितो कॉन्टॅक्टस पेज. सेम मला अजून 2 पेजेस घ्यायचे आहेत, अबाउटस आणि कॉन्टॅक्टस. आपण पेज घेण्यासाठी नेहमी कुठे जातो आहे? मास्टर पेज किंवा जे तुमचं वेबसाईटचं नाव आहे त्याच्यावर राईट क्लिक करून ॲड न्यू आयटम म्हणतो आहे. बट असं न करता एक शॉर्टकटली तुम्ही त्या मास्टर पेजला कंटेंट पेज घेऊ शकता. कशाप्रकारे बघा, सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जा, ज्या मास्टर पेज, इथं तुमचं मास्टर पेजचं डिझायनिंग आहे. ओके. सो ज्या मास्टर पेजच्या आतमध्ये तुम्हाला कंटेंट पेज घ्यायचं आहे, म्हणजे या मास्टर पेजचं डिझायनिंग जे पेज घेणार आहे त्याला अप्लाय करायचं असेल हेडर आणि फुटरला, तर त्या मास्टर पेजवर राईट क्लिक करा. त्या मास्टर पेजवर, ना की त्या वेबसाईटवर. मास्टर पेजवर राईट क्लिक करा आणि इथेच तुम्हाला ऑप्शन मिळतो ॲड कंटेंट पेज. इथे भेटतोय बघा, कुठे क्लिक केलेलं आहे? मास्टर पेजवर राईट क्लिक करा आणि ॲड कंटेंट पेजवर क्लिक करा. इथून तुम्ही डायरेक्टली इथं पेज तयार केलं जातं, ज्या पेजला तुम्हाला हे डिफॉल्ट डिझायनिंग येतं. ओके. त्या पेजला सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जाऊन तुम्ही रिनेम पण करू शकता इथून. सो आपण याला नाव देऊया अबाउट अस. ओके. आणि या पेजच्या आतमध्ये जाऊन आपण इथं डिझायनिंगसाठी हा पार्ट वापरू शकतो, जेवढा वापरायचा आहे तेवढा. आणि यामध्ये आपण लिहूया हे पेज कोणतं आहे? अबाउट अस. सो अशा प्रकारे आपले 3 पेजेस झालेले आहे. होम पेज केलेलं आहे, कॉन्टॅक्टस केलेलं आहे आणि फीडबॅक केलेला आहे. आता आपण फीडबॅक पेज घ्यायचं असेल तर शॉर्टकटनी घेऊया. ज्या मास्टर पेजच्या आतमध्ये हे कंटेंट पेज हवं आहे त्या मास्टर पेजवर राईट क्लिक करा आणि इथं ॲड कंटेंट पेज म्हणा. सो ॲड कंटेंट पेज म्हटल्यानंतर डिझायनिंगमध्ये गेलात तर तुम्ही बघा मास्टर पेजची डिझायनिंग यालाही डिफॉल्ट आलेली आहे
आणि मधला जो सेक्शन आहे यामध्ये तुम्ही तुमचं डिझायनिंग करू शकता. ओके, मी या ठिकाणी लिहितो फीडबॅक पेज. आणि या पेजला आपण नाव देऊया डिफॉल्टच्या ऐवजी फीडबॅक. सो इथे बघा आपण एक मास्टर पेज तयार केलेला आहे ज्याचं डिझायनिंग मी डिफॉल्ट ठेवलेलं आहे. आणि या मास्टर पेजच्या आतमध्ये 4 कंटेंट पेज केलेले आहेत. होम पेज, फीडबॅक पेज, कॉन्टॅक्ट अस आणि अबाउट अस. ओके, आता या 4ही पेजमध्ये मला जे काही डिझायनिंग करायचं आहे ते तुम्ही डिझायनिंग ह्या कंटेंट प्लेस होल्डरच्या आतमध्ये करू शकता, जे डिझायनिंग तुमच्या त्या पेजला अप्लाय केलं जाईल. ओके, जर तुम्हाला यातलं मास्टर पेज किंवा कंटेंट पेज रन करायचं असेल तर तुम्ही मास्टर पेजच्या आतमधलं ओके मास्टर पेज तुम्ही राईट क्लिक करून डायरेक्टली रन करू शकत नाही. हे रन होत नाही. मास्टर पेज जर रन करून बघायचं असेल, मास्टर पेजचं जर डिझायनिंग बघायचं असेल तर या मास्टर पेजच्या आतमध्ये तुम्ही जे कंटेंट पेजेस घेतलेले आहेत ते त्यातलं एखादं पेज रन करून बघा. जसं इथे बघा मी होम पेज, फीडबॅक, कॉन्टॅक्टस किंवा अबाउटस यापैकी कुठलंही एक पेज रन करून बघू शकतो. सो होम पेजवर राईट क्लिक करा आणि हे पेज व्ह्यू इन ब्राउझर म्हणा. ज्यावेळी तुम्ही व्ह्यू इन ब्राउझर म्हणाल त्यावेळी तुमचं जे काही डिझायनिंग आहे ते डिझायनिंग इथे डिफॉल्ट दिसायला चालू होईल. बघा इथे तुमचं जे काही डिझायनिंग आहे मास्टर पेजचं ते इथं दिसायला लागलं आहे. फुटरही तुमचा दिसायला लागला आहे आणि होम पेज इथं मी फक्त लिहिलेलं आहे. इथे तुम्ही डिझायनिंग करू शकता. सो हे तुमचं home.aspx पेज ओपन झालेलं आहे. ओके, आता मला हे मेनू जर ॲक्टिवेट करायचे असतील तर मला ह्याला लिंक देणं गरजेचं आहे. ओके, जसं आपण HTML मध्ये प्रॉब्लेम आलेला, आपले हे पेजेस तयार झाल्यानंतर जर मला परत काही चेंज करायचं असेल तर मला प्रत्येक ठिकाणी चेंज करावा लागत होता. बट मास्टर पेज अशी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्ही सगळ्या पेजेसमध्ये जाऊन चेंज करावा लागणार नाही आहे तुम्हाला. आता तुम्हाला फक्त कुठे जावं लागेल, मास्टर पेजमध्ये जावं लागेल जिथं तुम्ही ह्या लिंक्स तयार केलेल्या आहेत. तुम्ही ह्या लिंक्स इथून सिलेक्ट करून याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्यावर क्लिक झाल्यानंतर कोणतं पेज ओपन करायचं आहे हे सेट करू शकता. लाईक समजा मी इथं होमवर गेलो, होम ही हायपर लिंक आहे. राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीजमध्ये जा. इथे बघा तुम्हाला टेक्स्ट दिसतंय आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल. हिअर इज द ऑप्शन, जस्ट सेकंड, हिअर इज द प्रॉपर्टी. हिअर इथे प्रॉपर्टी आहे बघा, नेव्हिगेट URL. ओके, ही हायपरटेक्स्टची प्रॉपर्टी आहे नेव्हिगेट URL, ज्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सेट करू शकता की त्या लिंकवर क्लिक झाल्यानंतर कोणतं पेज ओपन झालं पाहिजे. सो मला जर ह्या लिंक ॲक्टिवेट करायच्या असतील तर मला HTML जर मी यूज करत असेल तर ह्या प्रत्येक पेजला जाऊन मला मेनूबारच्या लिंक सेट कराव्या लागत असतील. जर मी 50 पेज केले तर 50 ठिकाणी जाऊन मला चेंज करावं लागलं असतं. बट हे आपलं मास्टर पेज आहे. सो मास्टर पेजमध्ये मला पर्टिक्युलर ती लिंक सिलेक्ट करायची आहे. राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे आणि नेव्हिगेट URL जो ऑप्शन आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. सो होम पेजवर क्लिक केल्यानंतर होम हायपरटेक्स्टवर क्लिक केल्यानंतर ह्यातलं कोणतं पेज ओपन करायचं आहे ते फक्त मला सिलेक्ट करायचं आहे. इथून मला सगळ्या पेजची लिस्ट दाखवली जाते. मला होम पेज तिथं क्लिक केल्यानंतर हवं आहे. सो इथं होम पेजवर क्लिक करा आणि ओके म्हणा. बघा इथं ती लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. तुम्हाला जो काय मास्टर पेजमध्ये चेंज करायचा आहे म्हणजेच या डिफॉल्ट पेजमध्ये चेंज करायचा आहे तो फक्त मास्टर पेजमध्ये करा. आतले पेजेस कंटेंट पेजमध्ये ऑटोमॅटिक सगळीकडे तो होत जातो. सेम आपण लिंक देऊया कॉन्टॅक्टर्ससाठी. राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये जा, नेव्हिगेट URLवर क्लिक करा. इथून कॉन्टॅक्ट अस पेजचं लिंक द्या. अबाउट असला लिंक द्यायची असेल तर अबाउट अस पेजमध्ये जा, नेव्हिगेट URL म्हणा. इथं अबाउट अस पेज क्लिक करून लिंक द्या आणि फीडबॅकला लिंक देण्यासाठी राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जा, नेव्हिगेट URLमध्ये जाऊन इथून फीडबॅकची लिंक द्या. बघा मी इथं एका ठिकाणीच लिंक दिलेली आहे. बट ही लिंक तुम्ही कोणतंही पेज ओपन करा, होम पेज जरी ओपन केलं तर इथे आता ही लिंक ॲक्टिव्ह दिसत नाही आहे. बट ज्यावेळी तुम्ही हे पेज रन कराल त्यावेळी तुम्हाला त्या सगळ्या कंटेंट पेजला ही लिंक अप्लाय झालेली दिसेल. आपण इथं रन करून बघूया.
कोणतेही पेज रन करा, कंटेंट पेज, मास्टर पेज करू नका. राईट क्लिक करा, व्ह्यू इन ब्राउझर म्हणा. सो या ठिकाणी बघू शकता तुमच्या लिंक ॲक्टिवेट झालेले आहेत. आपण home.aspx पेज रन केलेला आहे. सो इथं होम पेज दिसतंय, म्हणजे माझा मधला कंटेंट वेगळा आहे. आता मी कॉन्टॅक्टस पेजवर क्लिक केलं तर इथं बघा माझा URL चेंज झालेला आहे, बट माझं जे डिफॉल्ट डिझायनिंग आहे ते चेंज झालेलं आहे. इथे बघा खाली, इथे बघा, बट माझं मधलं पेज चेंज झालेलं आहे, कॉन्टॅक्टस पेज. इथे तुम्ही डिझायनिंग टाकून तुमचं कॉन्टॅक्टसचं पेजचं डिझायनिंग करू शकता. सेम अबाउट अस पेजला जा, सेम डिझायनिंग राहिलेलं आहे, खाली सेम डिझायनिंग, बट इथं तुम्ही अबाउट अस पेजचं डिझायनिंग चेंज करू शकता. सेम फॉर फीडबॅक पेज, सेम डिझायनिंग इथेही आहे. डेव्हलप्ड बाय पण सेम राहिलेलं आहे. इथं फीडबॅकचं पेज चेंज होऊ शकता. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल, एखादा मेनू ॲड करायचा असेल, तर तुम्ही सिम्पली मास्टर पेजमध्ये जाऊन तो मेनू ॲड करू शकता. तो मेनू सगळ्या कंटेंट पेजला ऑटोमॅटिक दिसायला चालू होईल. सो हा डिफरन्स आहे तुमच्या HTML मधला, की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या पेजला पर्टिक्युलर जाऊन चेंज करावा लागतो, तोच मास्टर पेजमध्ये चेंज तुम्ही डायरेक्टली मास्टर पेजमध्ये करू शकता. तो चेंज तुमच्या सगळ्या कंटेंट पेजला ओपन केला जातो. जर तुम्ही फ्युचरमध्ये जाऊन प्रोजेक्ट करणार असाल, मेजर प्रोजेक्ट, आणि त्यामध्ये ॲडमिन पॅनेल असेल, तुमचं पेशंट पॅनेल असेल, किंवा एक्सेट्रा एम्प्लॉय लॉग इनचं पॅनेल असेल, सो प्रत्येक लॉग इनसाठी तुमचं एक मास्टर पेज तयार केलं जातं आणि त्या मास्टर पेजच्या आतमध्ये कंटेंट पेज ॲड केले जातात. आपण फ्युचरमध्ये बघूया की मास्टर पेज कशाप्रकारे प्रोजेक्टमध्ये यूज केलं जातं. एका प्रोजेक्टमध्ये मल्टिपल जेवढे लॉग इन्स असतील तितके मास्टर पेज आणि त्याचं मेन पेजचं एक मास्टर पेज. सो +1 म्हणजे 4 ते 5 मास्टर पेज एका प्रोजेक्टमध्ये असू शकतात. ते आपण फ्युचरमध्ये बघणार आहोत. ओके, सो ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत आय होप तुम्हाला समजल्या असतील. मास्टर पेजचं जे काही डिझायनिंग आहे ते प्रॅक्टिस करून बघा, ज्याने की तुम्हाला ते पूर्णपणे करता येईल. ओके, सो बाकीचे जे काही कंट्रोल्स राहिलेले आहेत आपले अजून बघायचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आज आपण थांबतोय. थँक्यू सो मच.